त्याच्या पुढचा प्रवास लिखाणाची काय तयारी? लिखाणाची तयारी चालू आहे. माझी लिखाणाची सवय आहे. हे फार कुणी मार्गदर्शन केलं असं नाही. सगळं उलथून टाकलं पाहिजे. ज्या दिवशी ड्राफ्ट जातो प्रकाशकाकडं, त्या दिवशी लगेच दुसऱ्या पुस्तकाचं काम सुरू होतं. आणि ते संपलं आणि आता एक भाकर तीन चुली गेलं, की लगेच मेंदूची मशागतचं काम सुरू झालं होतं. इनफॅक्ट त्याच्या आधी काही लेख सुरू झाले होते आणि सकाळला लिहित होतो. त्याचे जरा विस्तृतीकरण केलं, विस्तार केला लेखांचा आणि हे सुरू होतं. जसं एक भाकर गेलं तसं पुढच्या भागाची पेरणी सुरू झाली होती. त्याची मांडणी सुरू झाली होती. त्याचे लेआउट तयार, त्याचे प्लॉटिंग झालेलं आहे. तर ते किती पानांमध्ये बसवायचं, कुठले प्रसंग घ्यायचं, याचं एकंदरीत सगळं झालेलं आहे. फक्त शीर्षक मात्र मी शेवटी ठरवतो. कारण शीर्षक कधी काय येईल सांगता येईल. याच्यासाठी 150 शीर्षकं घेतली. त्यातून 75, मग 60, 50 असं मारत एक शीर्षक फायनल झालं. अशा गोष्टी आहेत. आणि तेही 2026 पर्यंत आपलं पुस्तक येईल. ओके, त्याचा दुसरा भाग कारण 3-4 वर्षे साधारण लिखाणाला लागतील असा अंदाज आहे. कारण याच्यासाठी संशोधन आहे. ज्या ठिकाणी राहिलो, समजा तुम्हाला काही प्रसंग सांगितले, तिथं पुन्हा जातो मी. आता आईच्या विहिरी, बारवा, नद्या, नाल्या किंवा डोंगर जे पालथे घातले, तिथं मी अनवाणी गेलोय. कुणाला खोटं वाटेल कारण इतिहास शोधताय का म्हणे तुम्ही? नाही, इतिहास माझं हे कामच ऐतिहासिक आहे. कारण तिथं जिथं अनवाणी गेली किंवा त्या भागातली जी माणसं होती, विहिरी बारावर जाणारी, तिथं जत्रा चत्रा असतील, ते स्वतः अनुभवलं पाहिजे. आणि त्याने अनवाणी अनुभवलं, तर आपण अनवाणी अनुभव ना नेमकं काय झालं. या प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्वतः पुन्हा स्वतः जाऊन संशोधन केले. 15-15, 16-16 किलोमीटर चाललोय मी गावाकडे अनवाणी. उन्हाळ्यातला प्रसंग असेल तर उन्हाळ्यात जाऊन फील केले ते. आणि विहीर दावा वळायचं म्हणजे पुन्हा विहिरीतून पाणी ओढून पाहायचं. लहानपणी केलंय ते, पण पुन्हा करून पाहू ना. 4 शब्द जास्त सुचत असतात.